नित्य स्वामी दर्शन 24 सप्टेंबर। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातली पहिली पायरी म्हणजे यम। यम याचा सोपा अर्थ आहे मनाचा निग्रह, मनावरला विलक्षण संयम। एक लक्षात घ्या की यम 5 प्रकारचे आहेत। ते 5 प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। मनाला आवर घालण्यासाठी योगाने सुचवलेले हे 5 सोपान आहेत। स्वामी नामाशी मन एकाग्र करण्यासाठी हे 5 सोपान पार करणे खरे तर आवश्यक आहेत। त्यातली अहिंसा प्रथम समजून घेऊया। आपण कोणाचीही मानसिक पातळीवरही हिंसा न करणे म्हणजे अहिंसा। केवळ माणसांनाच नव्हे तर प्राणीमात्रांना सुद्धा आपण त्रास देता कामा नये। किंबहुना मी असे म्हणेन की जेव्हा आपण कुणाशीही मृदू मुलायम बोलतो, त्यांच्याशी अतिशय सहृदयतेने संबंध ठेवतो, त्यांच्या एकूणच अस्तित्वाला सर्वार्थाने फुलवतो, तेव्हा तो समोरचा माणूस अक्षरशः भारावून जातो। त्याला खूप आनंद होतो। त्याचा दृश्य परिणाम असा होतो की त्याचे आशीर्वाद आपल्या भोवती रुंजी घालू लागतात। जेव्हा आशीर्वादाचे न मोजता येईल एवढे पाठबळ वाढू लागते, तेव्हा मन शांत होत जाते, वृत्ती शांत होत जातात, त्याच्यातून निष्काम कर्मयोग फुलत जातो, वैराग्याची वेस आपण सहज ओलांडून जातो। हे सारे एक अहिंसा करते। यम हा योग त्यासाठी प्रथम समजून घ्यावा लागतो। एकदा का मन अहिंसक झाले की सत्य तुमच्या समीप येते। म्हणजे काय तर जे पाहिले, जे अनुभवले तेवढेच बोलायची सवय लागते। कानांनी जे ऐकले तेवढेच सांगितले जाते। कृतीने किंवा मनानेही चोरी न करणे या वृत्तीला अस्तेय म्हणतात। दुसऱ्याच्या भाग्याची चोरी न करण्याची वृत्ती त्यातून वाढत जाते। आणि ब्रह्मचर्य म्हणजे सर्व इंद्रियांवर, कामविकारांवर ताबा मिळवणे। ह्याचा एक अर्थ असा की सर्व उपभोगांचा त्याग करणे, यालाच अपरिग्रह म्हणतात। ह्या 5 वृत्ती जेव्हा वाढीला लागतात तेव्हाच अष्टांग योगाची पहिली पायरी पार करता येते। स्वामींचे अंधुकचे दर्शन ही पायरी ओलांडल्यावरच होते। एवढे तुम्ही ध्यानात घ्या म्हणजे झाले। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।